काय तुमच्या मागण्या आणखी तुम्ही किती दिवसापासून इथे संपावर बसले आहे? मी माया प्रभू ढाकणे, अंगणवाडी कर्मचारी सभा नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहे। आम्ही 4 डिसेंबरपासून इथे आंदोलनाला बसलेला आहे। अधिवेशना पिरियडमध्ये पण होतो आणि आमच्या अजूनपर्यंत सरकार सकारात्मक आहे नाही, आमच्या कोणत्याच मागण्या पूर्ण केलेल्या नाही आणि ते तसं तर असू द्या, परंतु आमच्या काही भगिनी आहे ज्या सिंधुदुर्गला आहे त्या 100 बायांना यांनी निलंबित केलेलं आहे। तर आता याच्यानंतर आमचं तीव्र आंदोलन राहणार आहे की त्यांना पूर्वरत कामावर घ्यावं आणि हे सरकार तसं अंदानी अंबानीसारख्या लोकांचं आहे, मध्यमवर्गीयाला नेहमीच हे पायाखाली दाबून वर येत आहेत। आणि सांगायचं म्हणजे जेव्हा पण आपल्या देशावर कोणतं संकट येते तेव्हा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आठवण येते, परंतु आमच्या हक्कासाठी जर आम्हाला काही पाहिजे असलं तर ह्या सरकाराकडे पैसा राहत नाही, बजेट राहत नाही। ते म्हणतात की ह्या अंगणवाडी सेविका नेहमी रस्त्यावर उतरतात, पण आम्हाला उतरण्यासाठी हेच लोक भाग पाडतात। यांनी जर आम्हाला आमच्या जीवन जगण्यापुरतं जर मानधन दिलं तर आम्ही कशाला नेहमी रस्त्यावर उतरणार। आमची एकच मागणी आहे की सेविकेला 26,000 आणि मदतनीसला 20,000 यांनी मानधन द्यावं आणि आम्ही जेव्हा रिटायर होऊन त्यावेळेस जे आमचं मानधन राहील त्याचा निम्मा आम्हाला पेन्शन म्हणून करावा आणि आमच्या कर्मचाऱ्याचा दर्जा यांनी द्यावं। ग्रॅज्युएटी मागच्या अधिवेशना बजेटमध्ये या लोकांनी लागू केलं होतं, पण 1 वर्ष होऊ नये अजून त्या ग्रॅज्युएटीवर महाराष्ट्र शासनाने काहीच विचार केलेला नाही आहे। तर आम्हाला ग्रॅज्युएट पण लागू करावं। आम्ही लोकांची सेवा करतो, तळ्यागड्यात झोपडपट्ट्या असो, ग्रामीण भाग असो, जिथे कोणी जाऊ शकत नाही तिथे अंगणवाडी सेविका जाते। कोरोना काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून या लोकांनी आम्हाला घोषित केलं, पण त्या योद्ध्यासाठी काहीच करत नाही। नेहमी हे निराशावादी सरकार आहे आणि आता 36 दिवस झाले, आता 36वा दिवस आहे। आमचे लहान लेकरं घेऊन आमच्या महिला इथे रस्त्यावर बसलेल्या आहे, पाणी असो, पाऊस असो, ऊन असो, पण ह्या शासनाला आमची बिलकुल दया येत नाही। याच्यामध्ये आमच्या 4 भगिनी मरण पण पावल्या आंदोलनामध्ये। आता कालच एक भंडाऱ्याची भगिनी बस खाली येऊन मरण पावली, तरी या सरकारला दया येत नाही। आमचा हा सरकारवर निषेध आहे आणि आमची मागणी जर यांनी आता पूर्ण केली नाही, आमच्या त्या भगिनीला पण पूर्वरत केलं नाही आणि CDPO सुपरवायझर प्रेशराईज करत आहे की तुम्ही जर नवीन ज्या लागलेल्या मदतनीस जर तुम्ही जॉईन झालं नाही तर तुम्हाला कामावरून काढण्यात यावं। तर तो दबावाखाली राहून आमच्या भगिनी कित्येक जणी BPचा आणि शुगर वाढून गेलेला आहे आणि बिमार पडलेले आहे। तर हे आमचं शोषण करत आहे एक प्रकारचं की मोदी सरकार हे महिलांचा सन्मान करते, पण हे सन्मान न करता अपमान करत आहे। हे मोदी सरकार अपमान करत आहे स्त्रियांचं, असं मला वाटतं। मागण्या ह्या लोकांनी पूर्ण करावं, नाही तर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि रस्त्यावर गल्लोगल्ली जिथे जिथे आमच्या अंगणवाड्या आहेत तिथे आम्ही तीव्र आंदोलन करू।